हाय, हॅलो, नमस्कार. मी आशा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशा लाईफ अँड बिझनेस. तर इथं आज मी काढली आहे सुट्टी. म्हणजे आज तर मी दुसरं काही काम करणार नाही आहे. जे करणार आहे ते फक्त कपड्यांचा पसारा सगळा आवरणार आहे. तर इथं मी सगळ्यात पहिले झाडू-बिडू मारून घेते घराचा पूर्ण. आणि त्याच्यानंतर झाडू मारल्याच्या नंतर इथं कपाटातले जे कपडे आहेत ते पूर्ण काढणार आहे आणि घडी करणार आहे. ही कमीत कमी महिना झाला असेल मी कपड्याच्या घड्या केलेल्या नाही आहेत. फक्त जे आपले आहेत सुकले कपडे का फक्त अशा हाताने घडी करून सगळं तसंच ठेवून देते. आणि आज विचार केला मी ते कपड्यांच्या घड्या करणार आहे. आणि आज स्वयंपाकाला पण सुट्टी. मी करणार नाही आहे. मिस्टरांना सांगितलं तुम्हीच करा. तर हेच फायदा असतो, जो कॅटरर्सवाला असतो त्याचा हेच फायदा, त्याच्या बायकोला खूप आराम मिळतो जो जेवण करण्यासाठी थांबतात. आणि इथं सगळ्यात पहिले मी कपडे वगैरे काढून घेतले अर्धे आणि 1 कप चहा घेतला. म्हटलं थोडंसं डोकं शांत होऊन जाईल माझं. चहाची लवर आहे मी, चाय लवर बोलतात ते तसं आहे. आणि इथं मग तसं सगळे कपडे वगैरे चहा वगैरे घेतला, कपडे वगैरे इथले सर्व काढले. आणि यांना सांगितलं होतं तुम्ही नाश्ता बनवा, तर यांनी ना मला असं वाटतं 2 दिवसाचा नाश्ता एकदम बनवला होता. इथे आज सकाळी नाश्ता केला. आता किचनचा पसारा तुम्ही बघाल ना, असं वाटत होतं जसं का हॉटेलचा पसारा केला, एवढा पसारा करून ठेवला होता. आणि तसंच पाठीमागे काम चालू होतं, तर त्यांनाही चहा पाहिजे होता. तर 2-3 जण होते, त्यांना मी चहा दिला होता. हे नंतर आले, मग त्यांना 1 कप चहा दिला. तर हे बॅक साईडला 8 दिवस झाले, 15 दिवस झाले काम चालूच आहे असं. आणि अजूनही 8-10 दिवस काम चालू राहणार आहे. तर चहा वगैरे दिल्यानंतर नंतर मग परत आले. बंटी होता, तो अंघोळ करता करता पळाला कॅमेरा चालू झाला म्हणून. तर त्याच्यानंतर मग इथले कपडे वगैरे काढले, जे सेट करत होते, बघत होते कुठले कपडे कुठे व्यवस्थित राहील असे काढत होते मी. आणि या साड्या ज्या वापरायच्या आहेत त्या खाली ठेवणार आहे आणि ज्या नाही वापरायच्या त्या वरती साड्या ठेवणार आहे. त्याचं लुकआउट मी नंतर एंडिंगला तुम्हाला दाखवेल का मी कसे कपडे ठेवले ते म्हणून. आणि त्यात हा माझा कार्टा बारका. हा तर कंटिन्यू मस्ती करत राहतो, पसारे आवरत राहतो, पसारे करत राहतो, आवरत नाही, करत असतो. तर इथे मी सगळे कपडे वगैरे काढलेत आणि सगळे कपड्यांच्या घड्या करणार आहे व्यवस्थित, ज्याचे त्याचे कपडे. आणि माझा सेक्शन एकच होता कपाटाचा, पण मी 2 करणार आहे तो, कारण का सगळ्यात जास्त तर माझेच कपडे आहेत. आणि ही गुलाबी कलरची साडी तुम्ही बघताय, ही मला सेलमध्ये फक्त 100 रुपयाला पडली आहे. तर अशी साड्या घ्यायला गेली होती, तर त्यांनी मला फक्त ही साडी होती तर 100 रुपयाला पडली होती मला ही, कल्याण ईस्टमध्ये. आणि त्याचे मी कपाटामध्ये, म्हणजे दुसरा कपाट होता त्याच्या आतमध्ये बॅग होत्या, त्याच्यामध्ये पण कमीत कमी माझ्या कमीत साड्या होत्या 2 बॅग. तर त्याही मी काढून आणल्या त्याच्यातून. म्हटलं आज तर कपडे सगळे लावून ठेवेल आणि ते कपाटात लावेल आणि तो कपाट जो जुनावाला आहे तो खाली करेल. आणि ही साडी बघू शकता तुम्ही, मी माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नामध्ये ही साडी घेतली होती. ही मला काहीतरी 2,500ला पडली होती. ॲक्च्युली किंमत 3,000 होती, तर बार्गेनिंग वगैरे केली मी. मला त्या लोकांनी 2,500ला दिली 3,000ची साडी. तर ही खूप माझी आवडती आहे आणि त्या साडीला कमीत कमी आता 9 वर्ष झालेले आहेत टोटल. तर ह्या माझ्या ज्या आहेत मेन साड्या. आणि ही साडी माझ्या सख्ख्या भावाच्या लग्नात घेतली होती. ही पण 3,000-3,500च्या आसपासच आहे. मी जास्त वापरत नाही, एकदा दोनदा वापरली का मग ते वर्षानुवर्ष पडलेल्या असतात. पण माझ्या खूप आवडीच्या साड्या आहेत. याचा रिव्ह्यू मी तुम्हाला एक दिवशी नक्की देईल का माझ्या आवडीच्या साड्या कोणत्या, मी डेली वापरामध्ये कोणत्या साड्या वापरते. तर ह्या साड्या मी अशा सगळ्या व्यवस्थित लावून घेणार आहे. कारण का ज्या वापरायच्या डेली वेअरच्या साड्या आहेत त्यासुद्धा तिथे आहेत वरती हँगरला. आणि ज्या बाहेर येण्या-जाण्यासाठी कपडे वापरतात घ्यायला त्या मजा सुद्धा वाटते, पण हँगरलाच जेव्हा आहेत. ठेवायला वेळ येते तर ना, म्हटलं जेव्हा हा कपड्यांच्या सेक्शन घड्या सगळा काढून करण्यासाठी, ठेवणार तेव्हा आहे. ते आणि खाली इतके जे 2-2 हाल ड्रेस ना, ठेवले ते 2-2 सुद्धा तास मी हाल होतात वेगवेगळे एकदम. ठेवणार आहे. आणि मदतीला प्रत्येकाचं कोणी सेक्शन येत नाही, वेगवेगळं फक्त ठेवणार पसारा आहे. करण्यासाठी सगळे येतात. तर इथं मी साड्या वगैरे सगळ्या सेट करायला घेतलेल्या आहेत. ही साडी ही पण मी हँगरलाच लावणार आहे. आणि ज्या मेन आहेत साड्या कॉस्टली त्या हँगरला लावेल, ज्या वापरायच्या आहेत त्या खाली लावून देईल. आणि ही साडी मोती कलरची तुम्ही बघू शकता, याच्या पप्पाने मला गिफ्ट केली होती मिस्टरांनी. आणि ही पण आहे, याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर दिली. पण ही 5,000ची साडी आहे, खूप कॉस्टली आणि खूप आवडीची साडी आहे माझी. तर हिला मी तशीच सेट करून ठेवेल, फक्त खाली दुसरीकडे कुठे ठेवणार नाही. आणि ब्लॅक कलरची साडी मला गिफ्टेड आहे. जे मेन साड्या आहेत त्या साईडलाच ठेवून देईल. आता या साड्या सगळ्या व्यवस्थित लावून झालेल्या आहेत. ही पण ऑर्डरवरती घालते मी साड्या, फक्त ऑर्डरच्या ह्याच्या खाली ठेवते. आणि हा ब्लॅक ड्रेस आहे जो मी साडीचा शिवला होता. आणि इथे आता सगळं माझं जो आहे सेक्शन तो पूर्ण लावून झालेला आहे. आता जो आहे सेक्शन ह्या लोकांचा तोही मी सेट करून घेईल सगळा. आणि इथं मला कमीत कमी 1.5 घंटा गेला आहे कपडे लावता लावता. 1.5-2 तास गेले मला लावण्यासाठी, कारण का मध्ये 5-5 मिनटाचा ब्रेक होत होता. तर 2 तास पकडून चला मला कपडे लावण्यासाठी. तर मी सेट केलेत आणि हे असे प्रकारे केलेत. ज्या मेन साड्या आहेत, महाग साड्या आहेत, त्यावरती लावल्यात पूर्ण मी. ज्या गिफ्टेड वगैरे आहेत आणि परत कॉस्टली आहेत त्या साड्यावरती हँगरला लावल्यात. आणि त्याच्यामध्ये डांबर गोळीसुद्धा टाकून ठेवली आहे कोपऱ्याला, जेणेकरून वास येवा नाही होऊन कपड्याला. तर या अशा मी सगळ्या साड्या सेट केलेल्या आहेत इथे.
कारण का या साड्यांमध्ये माझा भरपूर प्रकारे जीव आहे. तर या अशा मेन ज्या ऑर्डरवरती वापरत नाही, येण्या जाण्यासाठी वापरते त्या साड्या ठेवल्या ते. आणि त्याच प्रकारे ज्या डेली वापरायच्या साड्या आहेत माझ्या, ज्या मी ऑर्डरवरती वापरते, तर त्या साड्या मी इथं अशा एक साईडला लावून दिल्या. या फक्त मी ऑर्डरवरती जेव्हा ऑर्डर असते तेव्हाच घालते. कधी-कधी ड्रेसही घालते, कधी साड्याही घालते. ते इथे लावलेत. इथे बाजूला पेटिकोट वगैरे ठेवलेत सर्व. परकर वगैरे असतात ते इथे आहेत. आणि याच्यामध्ये साडी आहे. तर ही दाखवेल तुम्हाला मी साडी कधीतरी. ही कशी आहे, कोणता कलर आहे आणि कितीची घेतली ती. आणि तसंच खालचा सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये या साईडला पूर्ण मॅक्शा ठेवलेला. हा सेक्शन पूर्ण मॅक्शीचा आहे. या पूर्ण मी मॅक्शा ठेवणार आहेत. माझ्याकडे 8 ते 10 आहे. तर त्याच्यामध्ये हे सेक्शन त्याच्यामध्ये फिट होऊन जाईल. ते ह्या पूर्ण मॅक्शा आहेत माझ्याकडे, जे मी डेलीवर वापरते. आणि मला मॅक्शांची खूप आवड आहे. जेवढे ड्रेसेस आवडतात, जेवढ्या साड्या आवडतात, तेवढ्याच मला मॅक्शा आवडतात. मी घरामध्ये असल्यावरती कंटिन्यू मॅक्सीसुद्धा घालून राहते. तर हा झाला मॅक्सीचा सेक्शन. आणि हा वरचा जो मेन सेक्शन आहे तो साड्या वगैरे ठेवण्यासाठी, तो साड्यांचा झाला. आणि तसंच खाली हा मी एक हे घेतलं होतं, बॉक्स घेतला होता. त्याच्यामध्ये फक्त त्या बॉक्समध्ये मी ब्लाऊज वगैरे आहेत आणि जे डायमंडचे ब्लाऊज वगैरे आहेत त्याचे याच्या आतमध्ये ठेवते. खाली वापरायचे आहेत ते वरती ठेवून देते. तर इथे खाली माझ्याकडे कॉस्टली डायमंडची साडी होती, तर त्याच्यामध्ये हा ब्लाऊज मी त्याच्यामध्ये सेट करून ठेवला आहे. जेव्हा मला लागेल तेव्हाच मी काढते. 2 वेळाच वापरली आहे. इथे ओढण्या वगैरे ठेवल्यात, स्कार्फ वगैरे असतो तसा. तर हे मी असं ठेवलं आहे. तर हा पूर्ण जो सेक्शन आहे हा मी माझ्यासाठी केला आहे पूर्ण सेपरेट, कारण का माझ्या याच्यात कोणाचेच कपडे ठेवत नाही तरी आहे. आणि याच्या पप्पाचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण मी एक सेक्शन घेतलेला आहे, छोटासा कप्पा. तर हे कपडे जे इस्त्री नाही केलेले, जे आपण धुवून वगैरे घडी करून साधे ठेवून देतो, तर हे तिथे ठेवलेले असतात. 4-4, 5-5 दिवसाला इस्त्रीवाला येतो, तर ते इस्त्रीचे कपडे तो घेऊन जातो. आणि हा सेक्शन आहे जे इस्त्रीचे कपडे असतात, हा पूर्ण तो सेक्शन केलेला आहे. इस्त्रीसाठी जे इस्त्रीचे कपडे त्याच्यामध्ये राहतील असे. आणि त्याच्याच खाली आहे हे इनरवेअर वापरायचे असतात, त्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला इथे यांच्या पप्पाच्या पॅन्टी वगैरे ठेवलेल्या आहेत. टी शर्ट पॅन्ट वगैरे लागते तो वेगळा केलेला आहे. बनियान वगैरे, टी शर्ट्स, परत शॉर्ट्स, हा सेक्शन त्याच्यासाठी बनवलेला आहे. आणि त्याच्याच खाली मी माझ्यासाठी अजून एक सेक्शन तयार केला आहे, ज्याच्यामध्ये फक्त मी माझे ड्रेस वगैरे ठेवते. तर हे सगळे ड्रेस माझे वापरायचे आहेत. मी ऑर्डरवरती वापरते. कॅटरिंग ऑर्डर असेल तेव्हा ते वापरते, किंवा मला कुठे बाहेर जायचं असेल तर मी त्याच्यातून 2-4 ड्रेस अशा आहेत का बाहेर जाण्यासाठी ठेवलेले आहेत. अजून मला कपडे घ्यायचे आहेत, कारण का माझ्याकडे जागा नव्हती पहिले कपडा ठेवायला. म्हणून मी जेवढे कपडे वापरायची, बाकीचे कोणाला गरज असली तर त्यांना देऊन टाकायचे मी कपडे. तर जास्त जमा करत नव्हते. तसा हा सेक्शन मी माझ्यासाठी बनवलेला आहे पूर्ण. तर हा कंप्लीट झाला 2 कपाटाचे. आणि हा डोर जो आहे याच्यामध्ये माझ्या काय वस्तू असेल त्या ठेवते मी. तो सुद्धा मला साफ करायचा आहे. तर असा हा दुसरा सेक्शन आहे कपाटाचा, दुसरा डोर, तो पण सेक्शन पूर्ण केला. आणि हा आहे मेन, जो सगळ्यात घाण असतो, जो आहे मुलांचा. हा वरचा आहे. तो बहीण वगैरे येते, कधी-कधी भाऊ येतो, तो राहण्यासाठी ते लोकं आले की त्याची 1-2 जोडी ठेवत असते मी कपडे. तर हा पूर्ण वरचा जो डोर आहे, सेक्शन आहे, तो पूर्ण त्यांच्यासाठी ठेवला आहे. याच्यामध्ये आमचे काय कागदपत्र असेल तर ते ठेवत असते, झेरॉक्स वगैरे, तर त्याच्यासाठी ठेवला आहे मी. तर हा वरचा फर्स्टवाला आहे तो त्यांच्यासाठी ठेवला आहे. इथे वंशूचे कपडे ठेवले आहेत आणि ही घडी करून ठेवले. आज ठेवले, उद्या संध्याकाळी तुम्ही बघाल तर हे परत वरचे कपडे खाली आणि खालचे कपडे खाली, असे उलटे-सुलटे करतात. आणि हा गल्ला ठेवला त्यांनी, त्याचा सायकल घेण्यासाठी महिना झाला गल्ला केला आहे त्यांनी, सायकल पाहिजे म्हणून. आणि याच्याखाली 2 सेक्शन आहेत ते बंटीचे आहेत. तर असं करून मी हा पूर्ण सेक्शन जे कपाट आहे पूर्ण आवरले आणि पूर्ण व्यवस्थित ठेवलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा.